मी ज्यावेळी बोर्ड पाहिला आणि हनुमान जन्मोत्सव हा शब्द पाहिला त्यावेळी कौतुक वाटलं. कौतुक अशासाठी की जय भवानी स्पोर्ट्स क्लबला हनुमान जयंती आणि हनुमान जन्मोत्सव याचा फरक कळतो. ज्याचा जन्म झालाय आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याची जयंती होते, आणि ज्याचा जन्म झालाय ज्याला मृत्यू नाही त्याचा जन्मोत्सव सोहळा होतो. तो जन्मोत्सव सोहळा उद्या ह्या आपल्या प्रभू रामचंद्राचे सेवक श्री हनुमंताचा आहे. या हनुमान जन्मोत्सवाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. ज्या स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते राजे शहाजी, जे स्वप्न आपल्या उराशी बाळगलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, आणि जे स्वप्न प्रत्यक्षात आणलं ते आपले सर्वांचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, आणि हे स्वराज्य राखलं ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. या सर्वांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. ज्यांनी मला घडवलं ते माझे आई वडील आणि गुरु यांनाही प्रथम वंदन. खरं तर मी कोणी मोठा व्याख्याता नाही आहे. माझी एक साधी ओळख आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म ज्या मातीत झाला त्या शिवनेरीच्या मातीतच माझा जन्म झाला, आणि शिवनेरीच्या मातीत ज्याचा जन्म होतो त्याला शिवाजी महाराज वेगळे सांगायची गरज पडत नाही. एवढीच माझी ओळख. मी आपल्याला काही भटवाडीतलाच एक सामान्य शिवभक्त आहे. फक्त सोनू काकांच्या एक आग्रहास्तव महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी आपण नाव घेतो त्यावेळी आपसूक जय बाहेर पडतं. तो खरा महाराष्ट्रीयन आणि तो खरा मराठी असतो हे वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्यालेला आहे. यापेक्षा वेगळं काही कारण या ठिकाणी सांगायची गरज नाहीये. परंतु छत्रपती शिवाजी महाराजच का घडले, छत्रपती संभाजी महाराजच का घडले याची उत्तरं जर आपल्याला मिळाली तर मला वाटलं समाज सुधारेल, याही काही दुमत नाही. ज्यावेळी आपण इतिहास पाहतो, इतिहास ऐकतो, त्यावेळी आपल्याला एकच आठवतं की 4थीच्या पुस्तकात आम्हाला 4 ओळी होत्या. माझं 10वी मी पास झालो 1998-99च्या आसपास, म्हणजे मागे थोडं गेला 6 वर्ष. त्यावेळी माझ्या बरोबरचे काही लोक इथं असतील. फक्त 4 ओळींचा इतिहास आपल्याला पुस्तकात शिवाजी महाराजांबरोबरचा असायचा. त्यानंतर सरकार चेंज झाली, त्यांना वाटलं इतिहास वाढवावा म्हणून 4थीचं पुस्तक हे 40-50 पानांचं फक्त शिवाजी महाराजांवर केलं, आणि महाराज कळायला लागले असं म्हणायला हरकत नाही. पण शिवाजी महाराज कळाले, त्याचबरोबर शिवाजी महाराज छत्रपती का झाले, त्यांना हे स्वराज्य उभं राहावं का वाटलं, शहाजी राजांना उभं राहावं का वाटलं, म्हणजे हा महाराजांचा इतिहास काय आहे आणि महाराजांचा इतिहासाचा इतिहास काय आहे तो समजला तर आपलं वर्तमान चांगलं होईल, याबाबत अजिबात शंका नाही. मी या ठिकाणी आज उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज सांगायला नाही मित्रांनो, तर छत्रपती शिवाजी महाराजच का घडले हे सांगण्यासाठी, म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास सांगण्यासाठी मी या ठिकाणी इथं आलोय. आणि आपण मला सेवा करायची संधी द्याल आणि माझा शब्द ऐकायला मी आपल्याकडून अपेक्षा करतो. महाराष्ट्राचा इतिहास सांगताना खरंच किती मागे जायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 350-400 वर्षापूर्वीचा. त्याच्या अगोदरचा काही आपल्याला इतिहास मिळतो तो 500-600 वर्ष अगोदर पूर्वीचा. त्याच्या अगोदर गेलं तर इतिहास मिळतो अश्मयुगातला आणि ताम्रयुगातला महाराष्ट्रात. खरं तर महाराष्ट्र किती मोठा आहे याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देतो आणि नंतर माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्मीच्या 2 रेजिमेंट आहेत. एक मराठा रेजिमेंट आणि दुसरी महार रेजिमेंट. सांगण्याचा उद्देश असा की या दोन्ही रेजिमेंटचं मुख्यालय आजही आत्ताच्या महाराष्ट्रात नाही. महार रेजिमेंटचं मुख्यालय हे आत्ताच्या मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मराठा रेजिमेंटचं मुख्यालय हे आत्ताच्या बेळगावमध्ये आहे. सांगायचा उद्देश असा की महाराष्ट्र तेवढा तरी होता हे आपल्याला कळावं. म्हणजे त्याच्या पुढेही महाराष्ट्र होता,
खरं तर मुंबई प्रदेश, आणि मुंबई प्रदेश हा मुंबई प्रदेशामधून कराचीचा व्यवहार चालायचा, म्हणजे महाराष्ट्र किती मोठा असेल आणि महाराष्ट्र हे महान राष्ट्र होतं याचा उल्लेख या ठिकाणी मला आवर्जून करावा लागतो. महाराष्ट्राची सुरुवात करताना, महाराष्ट्राचा इतिहास सांगताना ज्यावेळी अश्मयुगात जातो, अश्मयुगाच्या अगोदर काही करोडो वर्षापूर्वी ज्यावेळी पृथ्वीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळी उडालेली काही माती, काही दगड हे जुन्नर तालुक्यातल्या बोरी गावात येऊन पडले. मला वाटतं बोरी गाव आपल्याला माहित असेल, जुन्नर तालुक्यात छोटंसं बोरी गाव आहे. बोरीगावची लोक इथे आपल्या भाटवडीत पुष्कळ आहेत. त्या गावामध्ये ती माती पडलेली आहे, त्याचं संशोधन आता सुद्धा पुण्यातल्या काही संस्था करतायत. म्हणजे महाराष्ट्र किती जुनं आहे. तर खरं तर अश्मयुगातला महाराष्ट्र सांगायला गेलो तर मला वाटलं लोकांना 25 ते 30 वर्ष PhD करायला लागलेत आणि मला इथं 5 ते 6 तास जातील आणि तेवढ्या वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून थोडा अलीकडे येतो आणि अलीकडे येताना महाराष्ट्र समजण्यासाठी थोडं भारताकडे जाऊया. भारताकडे ज्यावेळी राष्ट्र समजेल त्यावेळी महाराष्ट्र समजेल असं मला वाटतं. म्हणून थोडं राष्ट्राकडे जाऊया, थोडं आपण मागे जाऊया. आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947 साली. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी पुस्तकात वाचले, लहान मुलांना नाही माहिती, आपण झेंडावंदन करतो. पण त्याच्याही अगोदर ह्या भारत देशावर अनेक परकीय आक्रमणं झाली. परकीय आक्रमण अशासाठी झाली फक्त आणि फक्त राज्य विस्तार करण्यासाठी. कुठलंही धर्माचं कारण त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी कधीच नव्हतं. फक्त आणि फक्त राज्य विस्तार करायचा, पैसा कमवायचा, संपत्ती कमवायची आणि बराचसा भूभाग आपल्या आधिपत्याखाली घ्यायचा, यासाठी फक्त आक्रमणे केली जायची. आणि त्यासाठी भारत देश हा सुजलाम सुफलाम होता, म्हणून आक्रमणं आपल्यावर होत राहिली. अनेक राजांनी, अनेक घराण्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं. त्यातले काही चालुक्य घराणं असतील, वाकाटक घराणं असेल, बदामीचे वाकाटक असतील, राष्ट्रकूट घराणं असेल, सातवाहन काळातले राजे असतील, अनेक राजांनी ह्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आपल्याला फक्त आठवतं एकच घराणं, भोसले घराणं. पण भोसलेंच्या अगोदरही महाराष्ट्रावर राज्य करणारी ही घराणी होती. आणि ह्या घराण्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र इतका सुजलाम सुफलाम होता, जे आपण ऐकतो की महाराष्ट्रात जो सोन्याचा धूर निघायचा ना, तो ह्या काळामध्ये होता. सातवाहनांच्या काळामध्ये, शतकोटींच्या काळामध्ये, कृष्णकोटींच्या काळामध्ये अनेक लोक श्रीमंत होती. आज आपण ज्यावेळी पालेभाज्या खातो आणि आपल्याकडे म्हणतात की पालेभाज्या खाणारा श्रीमंत, बरोबर ना, पालेभाज्या खाणारा श्रीमंत, कारण तोच विकत घेऊ शकतो. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. ज्याच्या घरी दूध दुभतं होतं तो श्रीमंत आणि पालेभाजी खाणारा अत्यक्ष गरीब. अशा अनेक पुस्तकांमध्ये याचा उल्लेख सापडतो. ज्यावेळी सांगायचा उद्देश हाच की ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रावर ही राजकारणी राज्य करत होती त्यावेळी असं काय घडलं, का महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला, किंवा का महाराष्ट्र हा दरिद्र्यात गेला, याची कारण शोधणं म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास. आणि आता आपण या व्याख्यानाला खरं तर सुरुवात करूया. भारत देशावर ज्यावेळी राज्य होतं, सगळ्यात पहिला राजा जो आपल्याला माहित आहे तो म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यावेळी महाराष्ट्र हे फक्त दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं. आणि ह्या दंडकारण्यामध्ये ज्यावेळी प्रभू रामचंद्राचे पाय लागले आणि त्यावेळी ते राम पूजला जाऊ लागला, त्यावेळी खरंच महाराष्ट्रामध्ये लोकतंत्राची सुरुवात झाली असं म्हणता येईल. म्हणजे आपला पहिला राजा हा श्री प्रभू रामचंद्रचा आहे. आणि प्रभू रामचंद्राची भेट ज्या त्याच्या दासाशी झाली तो प्रभू हनुमानचंद्र सुद्धा ह्याच महाराष्ट्राच्या मातीतला अंजनी पर्वतातला आहे. याचे भाग्य फार मोठ्या महाराष्ट्राला मिळालं. महाराष्ट्रामध्ये राजा रामचंद्र आले. राजा रामचंद्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक कालावधी गेला, राजे आले, महाराजे आले, महाराष्ट्रात त्यांनी राज्य केलं. पण ही कीर्ती, या भारताची, या महाराष्ट्राची कीर्ती फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती, ती जगामध्ये होती. कारण जगामध्ये त्या काळात सुद्धा महाराष्ट्राचा, आता आपण जे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो ना, त्याचा व्यापार चालायचा. त्याचा पुढे उल्लेख येईलच. पण तो व्यापार कशा पद्धतीने चालायचा, कुठले राजे ते व्यापार करायचे आणि महाराष्ट्र उदयास कसा आला, तर याचं खरं कारण म्हणजे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. प्रभू रामचंद्रन या ठिकाणी निघून गेल्यानंतर अनेक राजांनी या ठिकाणी राज्य केलं. त्यातले चित्रकूट असतील, कृष्णकूट असतील, आणि त्यात ह्या जुन्नरमधील एका अंदर मावळ म्हणून एक भाग आहे, त्या भागातले काही लोक
खरं तर या महाराष्ट्रावर राज्य करायला लागले आणि त्या राजांचे राजवटीचं नाव होतं सातवाहन राजा. आपल्या सगळ्यांना इतिहास सातवाहन राजा माहित होता, पण सातवाहन राजा आला कुठून हे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहित नाही. आज आपण जर आंध्र प्रदेश बोलतो ना, आंध्र प्रदेशचं खरं नाव या राजामुळे आपल्या महाराष्ट्रामुळे आलंय. कारण आंध्र मावळातले राजे तिकडे गेले म्हणून त्यांना आंध्र राजे आणि आंध्राचे राजे म्हणून आंध्र प्रदेश नाव त्या आंध्र प्रदेशला मिळालं. याचाही आपल्याला गौरव या ठिकाणी करावा असं वाटतं. सातवाहन राजांनी या ठिकाणी राज्य केलं. सातवाहन राज्य केल्यानंतर अनेक राजांनी बाहेरच्या राज्यांनी येऊन या महाराष्ट्रावर घाला घातला. महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघायचा याची बातमी अक्षरशः शकांपर्यंत पोहोचली आणि शक होते ग्रीक मधले. ते ग्रीक मधले शक या ठिकाणी आले. त्यांनी आपल्यावर जवळजवळ 400 ते 500 वर्ष राज्य केलं आणि सातवाहन राजांचा पूर्ण राज्यकारभार मिटवून टाकला आणि त्यांना अक्षरशः दरिद्र आणि भिकेला लावलं. हे होत असताना एक सातवाहनाचं कुळ पुन्हा एकदा शेती करण्यासाठी आपल्या पूर्वज जुन्नरच्या आंध्र मावळामध्ये गेलं आणि तिथून परत त्यांनी आपला व्यवसाय, शेतीचा व्यवसाय सुरू केला आणि आपला भारत देश, आपला महाराष्ट्र शकांच्या आधिपत्याखाली आला. खरं तर शक आले होते हे फक्त लुटण्यासाठी, कुठल्याही धर्माचा प्रचार, कुठलाही धर्म वाढवण्यासाठी शक आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात आले नव्हते. खूप नंतर तो विषय आपण घेऊया. खूप नंतर खरं तर धर्मांतराचा काळ ज्यावेळी आला तो 12व्या-13व्या शतकांतर सुरू झाला. सातवाहनांचं ज्यावेळी खालसा झालं त्यावेळी एक मुलगा शेती करत असताना त्याच्या डोक्यात विचार एक आला, आपण सातवाहन कुळातले आहोत, आपल्या बापजातीने इथे राज्य केलं, हे शक राजे या ठिकाणी आले, आपल्यावर राज्य करायला लागले आणि आपल्याला पारतंत्र्यात टाकलं, आपल्या ठिकाणचे राजे का होऊ शकत नाही. तो मुलगा उठला, त्याने अनेक लहान मुलं स्वतःसाठी जमा केली आणि छोटस एक सैन्य बनवलं. आता आपल्याला वाटतं की हा इतिहास शिवाजी महाराजांचा आहे, तर नाही. हा इतिहास शिवाजी महाराजांच्या खूप अगोदरच्या काळातला, अक्षरशः 6व्या ते 7व्या शतकातल्या काळातला एका सातवाहन राजाच्या छोट्याशा मुलाचा आहे आणि त्या मुलाचं नाव होतं सातकर्णी. ह्या सातकर्णी मुलानं आपल्यासाठी लहान बाळांना जमा केली आणि एक छोटंसं सैन्य उभं केलं आणि त्यावेळी शकांचा एक राजा ज्यावेळी आपलं राज्य करत होता त्याचं नाव होतं राजा नहापन. या नहापन राजावर त्याने हल्ला केला, छोट्या लढाया केल्या, नहापनाला बेजार केलं, मोठं सैन्य तयार केलं आणि एक दिवस त्याने नहापनाची राजधानी जी नाशिकच्या सिन्नरला होती तिथे जाऊन युद्ध केलं आणि त्या नहापनाला अक्षरशः पिटाळून लावलं. आणि ज्यावेळी हा सातवाहन राजा जिंकून सातकर्णी परत एकदा आपल्या राज्यात म्हणजे जुन्नरला आला त्यावेळी तिथल्या लोकांनी गुढी उभारून त्याचं स्वागत केलं आणि तो दिवस आपला पहिला दिवस, हिंदूंचा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणजे शालिवाहन शक त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. खरं तर शालिवाहन आणि सातवाहनचा उपवंश शालिवाहन झाला आणि शालिवाहन राजानं हा शकांवर हल्ला केला आणि त्यांना हरवलं म्हणून शालिवाहन शक म्हणजे गुढीपाडव्याचा पहिला दिवस आपल्या ठिकाणी सुरुवातीला झाला. अनेक लोक इतिहास सांगताना सांगतात गुढीपाडवा करू नका, संभाजी महाराजांचा ज्यावेळी वध करण्यात आला, साफ होत आहे. गुढीपाडवा रामापासून नाही म्हणण्यापेक्षा आपल्या गौतमी सातकर्णीपासून सुरुवात झालेली आहे हे आपण पक्क विसरून जातो आणि नको त्या समाजकंटकांच्या नादी लागून आपण आपले सण विसरतो. आणि खरं तर या ठिकाणी मला पुन्हा एकदा जेवानी स्पोर्ट्स क्लबचे आभार मानावे लागतील की हिंदू समाजाचे हिंदू सण आपण या ठिकाणी साजरे करता आणि आपल्या मुलांवर ते संस्कार करता. हे संस्कार प्रत्येक लहान मुलांवर या ठिकाणी झालेच पाहिजे. गुढीपाडवा साजरा करण्याचं खरं कारण मला वाटतं आज तुम्हाला समजलं असेल. ज्यावेळी ह्या सातकर्णीने या ठिकाणी राज्य केलं, हा सातकर्णी इतिहासात प्रसिद्ध झाला तो गौतमी सातकर्णी म्हणून. आता गौतमी कोण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये माती ही फक्त आणि फक्त आईला ओळखते, स्त्रीत्वाला ओळखते म्हणून आपण कौशल्याचा राम म्हणतो, यशोदेचा श्रीकृष्ण म्हणतो. त्याचप्रमाणे गौतमी ही त्या सातकर्णीची आई होती म्हणून गौतमी सातकर्णी म्हणून हा सातकर्णी नावारूपाला आला आणि महाराष्ट्राचा एक राजा म्हणून अजरामर झाला. खरं तर हा सातवाहन काळ सांगताना ज्यावेळी आपल्या महाराष्ट्राची भरभराट होत होती ती भरभराट खरी सुरुवात झाली ह्या जुन्नर गावापासून. अनेक राजांच्या राजधान्या ह्या जुन्नर गावामधल्या होत्या. ह्या जुन्नर गावामध्ये ज्यावेळी ह्या सातवाहन राजाचं कुळ जन्माला येत होतं, उभारीला येत होतं
त्यावेळी मगाशी मी उल्लेख केला स्त्रीत्वाचा, तर एक स्त्री राणी म्हणून या ठिकाणी तिने राज्य केलं आणि तिचं नाव होतं नागनिका. आपण सगळ्यांनी नाणेघाट पाहिला असेल किंवा ऐकलंही असेल इतिहासामध्ये. या नाणेघाटाचं जे रूपांतर आहे, जे आज आपण नाणेघाट बघतो, तो नाणेघाट बांधला ह्या नागनिका राणीने. त्यावेळी जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय चालायचा तो ह्या बंदरांमध्ये, आपल्या इथं घोडबंदर आहे, नालासोपारा बंदर आहे, हे बंदर आपल्याला दिसत नाही, ही जंगल झालेली आहेत, पण त्यावेळी जागतिक दर्जाची बंदरं ही होती आणि तिथून चाललेला व्यवसाय, तिथून चाललेला व्यापार हा त्यावेळची राजधानी, महाराष्ट्राची राजधानी म्हणजे जुन्नर आणि पुढे असलेला प्रतिष्ठान म्हणजे पैठण पर्यंत चालायचा. आणि तो रस्ता सुकर व्हावा, व्यापाऱ्यांना सुकर व्हावा म्हणून नागनिका राणीनं हा नाणेघाट बांधायला घेतला. नाणेघाट बांधताना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या नागनिका राणीनं जे आपण किल्ले बघतो ना, शिवनेरी आहे, चावंड आहे, जीवधन आहे, हे किल्ले त्यावर देखरेखीसाठी ह्या नागनिका राणीने, सातवाहन राजाने 7व्या ते 8व्या शतकात बांधलेले. आपण आज ज्यावेळी शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शिवनेरीचं नाव आपसूक आपल्या तोंडात येतं. लहान मुलं सांगतात शिवनेरी किल्ला कोणाचा, शिवाजी महाराजांचा. अजिबात नाही. शिवनेरी किल्ला हा सातवाहनांचा, महाराजांचा फक्त या ठिकाणी जन्म झाला, महाराजांनी काही वेळ त्या ठिकाणी घालवला, पण महाराजांना अख्ख्या हयातीमध्ये शिवनेरी किल्ला परत कधी जिंकता आलेला नाही, हे आपलं दुर्दैव आहे. असो, नागनिका राणीने ज्यावेळी हा उल्लेख केला त्यावेळी ज्यावेळी व्यापार चालायचा, व्यापार कसला होता, महाराष्ट्रात काय पिकत होतं, महाराष्ट्राचा इतिहास सांगताना महाराष्ट्राची पिकं आपण पाहिली पाहिजेत. आज आपले ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ अनेक पिकं आपण घेतो, पण त्यावेळी महाराष्ट्र पिकवायचा फक्त आणि फक्त बांबू. आज आपल्या जगामध्ये जे आपण मोठे चर्च बघतो, ख्रिश्चन मोठे चर्च बांधलेले आहेत, पुरातन काळाचे जे चर्च आहेत, त्या चर्चसाठी लागणारा बांबू हा जुन्नरचा बांबू आहे. जुन्नर मधून हा बांबू हा एक्सपोर्ट व्हायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये अनेक वस्तू ह्या आपण तिकडून, कपडा असेल किंवा काही लोखंड असेल किंवा जे काय असेल ते आपण इम्पोर्ट करायचो आणि इकडे आपण आपल्या कामासाठी, तलवारी बनवण्यासाठी, ढाली बनवण्यासाठी आपण ठिकाणी वापरायचो. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा हा धंदा महाराष्ट्रात पुरातन काळापासून चालू आहे. क्लिनिंगवाल्यांना आता समजलं असेल, बरोबर. तर सीएचा धंदा खूप जुना आहे. त्यावेळी सुद्धा आपल्याला लोक इथे काम करत होते. हे करत असताना ज्यावेळी नागनिका राणीनं ह्या नाणेघाटामध्ये तुम्ही जी गुफा बघाल, त्या गुफेमध्ये सातवाहन राजांचे सगळेच्या सगळे पुतळे उभारले होते. पण आपल्यासारख्या पर्यटकांनी जाऊन ते सगळे पुतळे राखेखाली घातले. राखेखाली घातले म्हणजे आपण तिथे जेवण शिजवलं. पर्यटक असतात तिथे गेलं त्यांना रात्री जेवायला लागतं, तिथे झोपायला लागतं. पण पर्यटक असल्यानंतर, आपण पर्यटक असताना आपण इतिहासही सांभाळला पाहिजे, याचं ज्यावेळी आपल्याला भान राहील त्यावेळी आपण खरे पर्यटक आणि खरे मावळे शोभू असं मला वाटतं. तर ज्यावेळी आपण कुठल्याही किल्ल्यावर जाऊ, कुठल्याही अशा ठिकाणी जाऊ, तर कृपा करून त्या ठिकाणी गेल्यावर अन्न शिजायच्या भानगडीत पडू नका, त्याची राख करू नका. इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, हे ज्या ठिकाणी या व्याख्यानातून आपल्याला सांगणार. इतिहास सांगताना ज्यावेळी नागनिका राणीचा उल्लेख येतो त्यावेळी ही राणी किती बलाढ्य होती की त्या राणीमुळे गेले 400 ते 500 वर्ष त्या नागनिका राणीच्या नावामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये त्या राणीचं नाव घेऊन राज्य, हे तिथले राज्यकर्ते चालवत होते. खरं तर हा फार कंटाळवाणा इतिहास आहे. कारण आपल्याला फक्त महाराजांचाच इतिहास माहित असतो. सातवाहन कोण, नागनिका कोण, नाणेघाटात आपल्याला काही घेणं देणं नसतं. पण जर महाराज समजायचे असतील तर सातवाहन कळणं खूप गरजेचं. त्यानंतर अनेक राजांनी अनेक परकीय आक्रमण आपल्यावर झाली आणि त्यावेळी खरा इतिहास या ठिकाणी चालू होतो. त्यावेळी एक राजा या ठिकाणी, एक सैतान या ठिकाणी आला. त्याचं नाव होतं मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी याने दिल्लीवर आक्रमण केलं, दिल्लीची सत्ता नेस्तनाबूत केली. त्यावेळी आपला महाराष्ट्र एवढा निश्चित होता की एवढे डोंगर, एवढ्या दऱ्या उघडून ओलांडून, एवढे नद्या ओलांडून, नर्मदा ओलांडून महाराष्ट्रात कोणी येणार नाही, एवढी मोठी बेफिकिरी आपला राजा पाळत होता. आणि तिथेच खरा तर आपल्या महाराष्ट्राचा राज झाला असं म्हणता येईल. मोहम्मद घोरीने अनेक लढाया केल्या, अनेक प्रांत जिंकले, पण तो महाराष्ट्राकडे वळला नाही आणि पुढेही कोणी येणार नाही अशा दादांत खोटेपणामध्ये आपले राजे शेवटपर्यंत राहिले.
हे करता करता तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रावर शेवटपर्यंत हिंदूंचंच राज्य होतं. आणि त्यावेळी एक राजा जन्माला आला होता, त्याचं नाव होतं राजा रामदेवराय देवगिरीचा. तो राजा रामदेवराय ज्यावेळी देवगिरीला आला, त्याने देवगिरीला आपलं राज्य स्थापन केलं. तो फक्त बेफिकीर राहिला कारण त्याच्याकडे एवढं सोनं होतं, एवढं प्रचंड संपत्ती होती की त्याला कुठल्याही प्रकारची कदर ह्या आपल्या राज्याची नव्हती. कारण प्रत्येक घरामध्ये सोन्याच्या ताटात जेवणारी लोक त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये होती. राजा देवगिरीचा राजा हा राजा रामदेवराय फक्त बेफिकिरीत राहिला आणि आपल्या महाराष्ट्राची संपत्तीचा वास लागला तो साता समुद्रापार असलेल्या अल्लाउद्दीन खिलजीला. अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याने दिल्लीवर हमला केला. दिल्लीवर हमला करता करता चित्तोडवर आला आणि चित्तोडवर त्याने राणी पद्मावतीचा जोहारही केला. एवढं होईपर्यंत माझा महाराष्ट्र फक्त आणि फक्त गाफील राहिला. कारण एवढंच की हा अल्लाउद्दीन खिलजी डोंगर पालटून नद्या पालटून महाराष्ट्रात येणार नाही असं शेवटपर्यंत या राजाला वाटत होतं. पण यावेळी तसं होणार नव्हतं. राजा रामदेवराय बेफिकीर राहिला. राजा रामदेवचा सख्खा भाऊ राजा शंकरदेवराय फक्त आणि फक्त शिकारीत मशगूल होता. तो शिकारीला गेला आणि त्यानंतर ही संधी साधून हा अल्लाउद्दीन खिलजी नर्मदा पार करून आपल्या महाराष्ट्रावर त्याने घाला घातला. सर्वप्रथम अल्लाउद्दीन खिलजी आल्यानंतर महाराष्ट्राला जी धर्मांतराला सुरुवात झाली तो हा काळ, तो म्हणजे 12व्या शतकाच्या शेवटी, ज्यावेळी ह्या अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला. एवढा चोपला की अख्खा महाराष्ट्र या माणसाने बेचिना करून टाकला. पण तरीही माझ्या रामदेवरायला फिकीर नव्हती. कारण एवढं सोनं याच्याकडे होतं की अल्लाउद्दीन खिलजीने 100 हत्तीवर लादून सोनं तो घेऊन गेला. किती? 100 हत्तीवर लादून. तरीही राजा रामदेवराय फिकीर नव्हती, कारण एवढं सोनं एवढी संपत्ती ह्या माणसाकडे होती. आपल्याला काही कमी पडणार नाही, आपल्याला घाबरायचं कारण नाही. आपण अशाच बेफिकीरीत राहू. अशा धांदलीमध्ये ह्या अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर जवळजवळ 7 वेळा स्वाऱ्या केल्या आणि 7ही वेळा 100 हत्तीवर भरून सोनं घेऊन गेला. हे महाराष्ट्राचं आतापर्यंत दुर्दैव आहे की आपल्याला अजूनही शत्रू आणि मित्र यातला फरकच समजत नाही. हा अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळी 7व्या वेळी स्वारीला आला, आपल्याला शर्मेची बाब आहे, 7 वेळी स्वारीवर त्याने 100 हत्ती भरून सोनं नेलं आणि 101व्या हत्तीवर त्याने राजा रामदेवरायची पोरगी उचलून नेली. तरी आपला राजा गाफील राहिला. माझ्याकडे पुष्कळ आहे, मला काही गरज नाही. असं करता करता अख्खा महाराष्ट्र बेचिराग झाला आणि तो ठेपला येऊन या पूर्ण अंधकार आणि फक्त अंधकारामध्ये. आणि म्हणून शिवरायांचा जन्म का झाला याची खरी कथा सुरू होते या राजा रामदेवरायापासून. 300 ते 400 वर्षाचा काळ लोटला. महाराष्ट्रावर परक्यांची आक्रमण होत राहिली, येऊन येत राहिली आणि या महाराष्ट्रामध्ये 5 छाया उदयास